नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहे कांचन्स किचन मध्ये वाळवण्याचे पदार्थ। मी इथे 5 किलो बटाटे घेतलेत, धुवून स्वच्छ करून घेतलेत। हे पहा, आपण बाजारातून आणताना ओळखून असे व्हाईट कलरचे आणायचे। हे बघा, पांढरे पांढरे अशा प्रकारे। सोलून घेते मी असे सोलून घेतले। आता आपण पाण्यात आता आपण वेफर्स पाडून घेऊ। पहा, मी ते किसणी घेतले वेफरची। पातळ असं पाडून घेऊ, जास्त जाड पण पाडायचे नाहीये। आपले वेफर्स बनवून झालेत। आता आपण स्वच्छ धुवून घेऊ 2-3 पाण्याने। मी 5 वेळा पाणी धुवून घेतले पाण्यामधून। बघा, पांढरं शुभ्र असं पाणी आले आपलं। जोपर्यंत पांढरं पाणी येते तोपर्यंत धुवून घ्यायचं आहे बटाट्यांना। इथे मी फिटकडी घेतले, ती 2-3 वेळा अशी फिरवून घ्यायची आहे। हाताने एका बोटाने असं थोडीशी चोळत फिरवून घ्यायची। आता हे आपण रात्रभर असेच ठेवून द्यायचे। सकाळी घेऊ बनवायला। आता हे ठेवून द्यायचे असेच रात्रभर झाकून। इथे मी पाणी गरम करायला ठेवले। पाणी गरम झाले, थोडं मीठ टाकून घेते। तो वेफर्स टाकून घेऊ। थोडंसं खालवर करू। एक उकळी येऊ द्या। मस्त अशी उकळी आले। आता आपण काढून घेऊ। शिजलेत का पाण्यासाठी असं कधी चेक करा। हे पहा, तुटत नाही आहेत, गरम आहे। हे बघा, अशा प्रकारे आपले वेफर्स शिजले। आता आपण काढून घेऊ। अशा प्रकारे सारे वेफर्स मी शिजवून घेते आणि टेरेसला सुकायला टाकून देऊ। आपण 5 किलोचे वेफर्स काढून घेतलेले, ते तळून पाहू। आता छान असे सुकलेत। हे पहा, मस्त पांढरे शुभ्र असे झालेत। आता बघू आपण
घेते मी, फ्राय कर. वेपर्स आपले तळून झाले पहा, मस्त असे कुरकुरीत झाले हे पहा. खायला पण टेस्टी आहे, तुम्हाला खाऊन दाखवते. मस्त आहे. लाईक सबस्क्राईब नक्की करा, शेअर पण करा. थँक्यू.